नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे। प्रत्येक वस्तू काळाच्या ओघामध्ये कालचक्रामध्ये संपत चाललेली आहे। जसे की आपण बर्थडे म्हणतो, परंतु बर्थडे असतो का? नाही, पण आपण म्हणतो आणि साजरा पण करतो। मित्रांनो, अज्ञानामुळे काय होतं, बरंच नुकसान होतं। ज्ञान असावं पण खरं असावं। जसं बर्थडे बरेच लोक साजरे करतात, खर्च करतो, करू नये असं नाही, विरोध नाही, परंतु काय करतोय आपण, आपलं नुकसान होतंय। हे कालचक्र आहे मित्रांनो, ह्याच्यात आपण हे चक्र थांबवू शकत नाही, परंतु त्याला पर्याय म्हणून आपण काहीतरी प्लॅनिंग करू शकतो, त्याच्यातनं आपल्याला दिलासा मिळेल। जसं भूकच लागणार नाही असं होत नाही, भूक लागल्यानंतर जेवण करणे हा पर्याय आहे। जसं आपण रोडवरून 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी चालवतो ना, तर काय होतं, गाडी कुठेही जाईल ना, त्यासाठी स्टेअरिंग दिलेले आहे आणि गाडीचा वेग वाढवण्यासाठी बघा, आता आपल्याला काय वाटतं, ब्रेक असल्यामुळे गाडी थांबते, परंतु तसं नाही, वेग आपल्याला सुसाट गाडी पळवता येतं ब्रेक जर चांगला असेल तर। म्हणजे आपल्याला गाडी पाहिजे तिथं उभा करता येते ना। म्हणजे कसा विरोधाभास आहे बघा काही गोष्टीचा, समजून घ्या। गाडीचं ब्रेक चांगला असेल तर काय होते, आपल्याला एका साईडला काय वाटतं, आपण ब्रेक दाबून गाडी उभा करू शकतो, परंतु तसं नाही, दुसऱ्या साईडला आपल्याला स्पीडनं पळवता येतं गाडीला जर चांगलं ब्रेक असेल तर। एका साईडला ब्रेक दाबल्यावर गाडी उभा राहते, बरोबर आहे, परंतु दुसऱ्या साईडला त्याचं काय होतं, आपल्याला आत्मविश्वास असतो की आपली गाडी कुठेही उभा करते, म्हणून आपण वेग वाढवून आपण वेगवान जाऊ शकतो। असंच आहे मित्रांनो, ह्या कालचक्रामध्ये आपलं रोज नुकसान होत आहे, हे बऱ्याच व्यक्तीला माहिती नाही, आणि ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे। रोज नुकसान होते, कसं नुकसान होते, आपलं आयुष्य, आपण बर्थडे म्हणतो, परंतु बर्थडे नाही, साजरा करायची पद्धती वेगवेगळ्या आहेत, तुम्ही करू नका असं नाही, परंतु बर्थडे नाही, तो लॉस डे आहे। आपल्याला जी प्रकृतीनं परमेश्वरानं दिलेलं आयुष्य आहे ना, ते कमी होत चालले, आणि त्यासोबत काय होतं, आपल्याला त्रास पण होणार, आणि आपल्याला शारीरिक त्रास होणार आणि आर्थिक त्रास होणार। आर्थिक म्हणजे पैसे कमवू शकणार नाही, आणि पैसे कोणी देणार नाही, हा आर्थिक त्रास। आणि शारीरिक म्हणजे इंद्रियाची ताकद कमी झाली तर प्रत्येक इंद्रिय नीट काम करत नाहीत, जसं दिसत नाही, शरीराचे हात दुखतात, पाय दुखतात, अनेक वेदना होतात, जास्त जेवलं तर त्रास होतो, पचनक्रिया बिघडते, शरीराचे प्रत्येक पार्ट, जसं 2 व्हीलर 4 व्हीलरला पार्ट असतात ना, पार्ट खराब झालं काय होतं, गाडी नीट चालते का? तसंच माणसाचं शरीर नीट चालत नाही, आणि मग मानसिक त्रास पण होतो, आणि आर्थिक त्रास तर होतोच होतो। तर आता ह्याच्यात काही नैसर्गिक घडामोडी, त्याला काही गोष्टीला आपण काही करू शकत नाही, पण काही गोष्टी करू शकतो, त्या केल्या पाहिजेत, आणि वेळेला खूप महत्त्व असतं। कुठलीही गोष्ट वेळ चुकून जर कराल तर त्याचे इफेक्ट म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगला येत नाही। जसं परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला उत्तर माहीत होऊन प्रश्नाचं काय उपयोग आहे का? एखाद्या मेलेल्या माणसाला औषध उपचार देऊन, ट्रीटमेंट देऊन उपयोग आहे का? म्हणजे कुठल्याही गोष्टीला मला सांगा, एखाद्या विद्यार्थ्याला पैसे शिकायला नसतील किंवा शिकला नाही, आणि पुन्हा मोठा झाल्यानंतर त्याच्याकडे पैसे पण येतात, आणि त्याला कळायला पण लागतं महत्त्व शिक्षणाचं, तेव्हाच त्याला शाळेत जाता येते का? म्हणजे काही गोष्टीला वेळ आहे मित्रांनो, त्या वेळेतच केल्या पाहिजेत, तरच तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आजचे दिन येतील। आता बरेच लोक म्हणतात सरकारचे आजचे दिन, सरकार कितीही बदलू द्या, कुठलंही सरकार येऊ द्या, आणि कुठल्याही देशामध्ये मी सांगतो, शेवटी आपण जर चांगला विचार करून चांगलं कर्म करत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या पृथ्वीवर आजचे दिन नाहीतच। हे तात्पुरता दिलासा आहे मित्रांनो, डागडुजी आहे। आणि काय होतं माहिती आहे का, आपण कुणावर टीका करत नाही, सत्य फक्त मी सांगतोय। कुठलंही सरकार आलं तर काय करतं, टॅक्स लावणार, एकाचे पैसे काढून दुसऱ्याला देणार, असंच करणार, तिसरं काय करणार, नवीन काय, क्रिएशन काय? आता क्रिएशन आपल्या हातात आहे, आपण चांगला विचार करून पैशाची बचत करणं। कारण माणसाची किंमत एखाद्या पदावर असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा कलेक्टर, तहसीलदार, कमिशनर, कुठलाही एखाद्या पदावर असेल, त्याला किती किंमत असते, आणि रिटायर झाल्यावर, म्हणजे ही जर किंमत कमी होऊ द्यायची नसेल तर कर्म श्रेष्ठ करावं लागेल। आता कर्माचे 2 प्रकार आहेत, एक आपल्यासाठी पैसे ठेवणे, आणि दुसरं चांगलं वागणे। आता चांगलं जर वागलं तर त्याच्यात ऑटोमॅटिक पैसे पण मिळतील, इमानदारीनं वागणे, वेळ लागेल, जरूर वेळ लागणार। जसं एखादं ॲक्सिडेंट व्हायला एका क्षणात होतो, पाय तुटतो, परंतु तो पाय जॉईंट व्हायला किती दिवस लागतात का नाही, 6 महिने, वर्षे। तसंच आहे मित्रांनो, हे निसर्गाचा नियम आहे। आपण निसर्गाच्या जर अपोजिट वागलो तर आपल्या हातात काही लागणार नाही, जीवनाला जन्माला येऊन काय उपयोग होणार नाही। मी म्हणतो, समाजामध्ये काही लोक जी चांगलं कर्म केलेत त्यांचं आज पण नाव आहे, ते आज आपल्याकडे अस्तित्वात नाहीत। जसे आपले थोर साधू संत आणि थोर नेते, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, चांगलं कार्य केलं,
ते आपल्याकडे आज नाहीत, पण त्यांचे विचार आहेत, म्हणजे ते विचाराच्या रूपामध्ये आपल्याकडे आहेत आणि आपल्याला आपलं कल्याण करतायत. आता माझा प्रत्येक व्हिडिओ ऐका मित्रांनो, हा काहीतरी घेण्यासारखं आणि काहीतरी तुम्हाला मिळण्यासारखं आहे. फक्त इम्प्लिमेंटची गरज असते. चांगलं तर जगात सगळ्याला कळतं मित्रांनो, कळून उपयोग होत नाही. जसं आपल्याला जेवण केल्याशिवाय ताकद येत नाही किंवा आपल्याला अशक्तपणा येतो का नाही, माणूस जगू शकत नाही. जसं गाडीत पेट्रोल टाकलं तर गाडी चालणार ना, तसं पण आपण नुसतं विचार करून थांबतो का? पण आता काय झालं आहे मित्रांनो, जसं लोकसंख्या वाढलेली आहे, दिवसेंदिवस काय होत चाललं आहे, प्रत्येकाला चांगलं कळतं, परंतु इम्प्लिमेंट करायला मागं घेतात, दुर्लक्ष करतात किंवा टाळटाळ करतात किंवा नकोसं वाटतं. कारण आत्ता काय झालेलं आहे, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हवी आहे, परंतु त्रास घ्यायचा नाही, वेळ द्यायचा नाही, मेहनत घ्यायची नाही आणि पाहिजे तर असं होत नाही मित्रांनो. हे निसर्गाचा नियम आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालला तर सगळं काय मिळेल, विरोधात चालला तर सगळं तुमच्या शेवटी काहून पण तुम्हाला वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाही. आता बघा, पैसे मी जसं सांगितलं तहसीलदार, कमिशनर, तलाठी, समजा कलेक्टर, कोणीही असू द्या, पदावर आहे तो पण किती किंमत असते. आणि बरं, पदावर न गेल्यावर किंमत राहण्यासाठी काय करावं लागेल? कर्म चांगलं करावं लागेल. कर्माचं फळ फार मोठं आहे मित्रांनो. इथं पृथ्वीवर तर मिळेलच मिळेल, परंतु स्वर्गात पण मिळेल, कुठंही मिळेल आणि ते अमरण आहे. काही बघा, आपण देवतांची नावं घेतो, थोर साधू संतांची नावं घेतो, थोर नेत्याची नावं घेतो, त्यांच्या फोटो लावतो. कशासाठी? त्याने ते समाजाला, देशाला काहीतरी दिलेलं आहे, चांगले विचार आहेत. मग आपले चांगले विचार जर त्यांनी नसताना एवढं त्याचं महत्त्व आहे, तर आपण असताना आपलं का महत्त्व नाही? आपण कर्म तपासा आपण, आणि नेहमी संगत चांगल्याची पाहिजे. ज्या लोकांनी इमानदारीने प्रगती केलेली आहे, काही समाजात चांगलं कार्य केलेलं आहे, त्या क्षेत्रात ते टिकलेत. माणूस टिकतो कधी? चांगलं कार्य केल्याशिवाय टिकणार नाही. तसं त्या व्यक्तीचं आपण अनुकरण केलं पाहिजे. आता मित्रांनो, पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. पैसा ही टॉनिक, हे सगळ्या ठिकाणी ह्याचा उपयोग करता येतो. म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे जीवनामध्ये पैसा. आणि पैशाची ग्रो केलं पाहिजे. आपण ग्रो करत नाही, पैसे कमवतो आणि पूर्णपणे संपवतो. त्याच्यामुळे काय होते, शरीरानं, निसर्गानं, परमेश्वरानं दिलेलं शरीर पण थकतं आणि पुन्हा पैसे आपण कमवू शकत नाही, जनरेट करू शकत नाही. किंवा मेंटॅलिटीसुद्धा बघा, माणसाची उतार वय झाल्यानंतर कशी होते बघा. माणसाची मेमरीसुद्धा नीट काम करत नाही. हे म्हणून तर रिटायर केलं जातं ना. रिटायरमेंटच्या पाठीमागे काहीतरी अभ्यास आहे ना. मला सांगा, आणि सगळ्याचं सारखं नसतं का? एखादी व्यक्ती खूप चांगली पण असू शकते. प्रत्येकाचा हा परमेश्वरानं दिलेला विषय आहे मित्रांनो. जसं गाड्या एखाद्या कंपनीतनं सगळ्याच तयार होतात, परंतु सगळ्या सारख्या चालत नाही, तसंच असतं. तर मला म्हणायचं काय की आपण पैसे ठेवले पाहिजे मित्रांनो. आपण पैसे ठेवत नाही, ठेवायची जागा पण कशी पाहिजे हे महत्त्वाचा पॉईंट आहे. बऱ्याच वेळेस लालचीपोटी आपणच प्रश्न देतो ना, आपणच उत्तर देतो त्याचं, आणि आपणच इम्प्लिमेंट करतो. आणि शेवटी प्रॉब्लेम आल्यानंतर सगळ्यांना सांगतो की असं झालं. मित्रांनो, लोकांना सांगून प्रश्न सुटत नाहीत कधीच. आपले प्रश्न आपल्याला सोडावं लागते. आपल्याला पैसे लागणार आहेत. आपल्याला इज्जत आणि पैसा, जसं महत्त्व प्राप्त होण्यासाठी आपल्याला चांगलं कार्यच करावं लागतं. डुप्लिकेट कार्य करून कुणाचंही जगामध्ये कल्याण झालेलं नाही. जसं रावण आहे, मला सांगा, रावणानं तर त्याला मरण येणार नव्हतं असं वरदान होतं, परंतु का मेला मग? सोन्याची लंका होती तर शेवटी काय झालं? मित्रांनो, कर्म श्रेष्ठ आहे. जात धर्म नाही, प्रांतभेद नाही, वर्णभेद नाही. बरेच लोक त्याला महत्त्व देतात मित्रांनो. त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं गरज नाही, ती महत्त्व नाहीच त्या गोष्टीचं. मित्रांनो, त्याच्यात काय होतं, सगळा ऱ्हास आहे. जसं पहलगाममध्ये, काश्मीरमध्ये माझे मित्र संतोष जगदाळे यांना धर्म विचारून गोळ्या मारल्या ना. मला सांगा, धर्म, जात, प्रांत, वर्णभेद हे सगळं, ह्याला काय महत्त्व मला सांगा? कुठल्याही जातीतला, कुठल्याही धर्मातला माणूस किती मोठा होऊ शकतो आणि किती बरोबर होऊ शकतो, हे कर्मावरच आहे. जसं आता बघा, गरीब श्रीमंत का होतात? पहिलं आपण जे कार्य करतो ना, ते शेवटच्या स्टेजला तुमच्या लक्षात येऊन उपयोग होत नाही. म्हणून तर तुम्हाला हा व्हिडिओ पाठवते. कुठलीही गोष्ट वेळेत, जसं गाडीला वेळेत ब्रेक दाबलं किंवा वेळेत वळवली, टर्न केली, तर आपला मोठा अनर्थ घडणारा टाळता येते कोणी. आता बघा, काही नशिबात गोष्टी असतात, ते तुम्हाला कोणालाच माहीत नाही, नशीब मला पण माहीत नाही, परंतु कर्म आपल्या हातात आहे ना. कर्म श्रेष्ठ करा, काळजी घ्या मित्रांनो. माणूस पैसे कमायचे एक दिवस बंद होणार आहे, खोटी गोष्ट आहे का? मग आपण पैसे का ठेवत नाही? आणि ठेवले तर कुण्या चुकीच्या ठिकाणी ठेवतो. आता नवीन जनरेशन, मित्रांनो, मी कोणाला टीका करत नाही. नवीन जनरेशन आहे ना, त्यांना अनुभवी माणसाचं पटत नाही. तसं जर असतं तर मला सांगा, वयस्कर माणसाला सन्मानानं जगवलं असतं. ओव्हरऑल विचार करतो मी, कोणा इंडिव्हिज्युअल नाही, वैयक्तिक नाही मित्रांनो. आज सन्मानानं जगवलं जातं का? वयोवृद्ध माणसं, रिटायर माणसं, त्यांना मान सन्मान मिळतो का? त्यांना स्वाभिमान मिळतो का? आयुष्यभर काबाड कष्ट करून त्यांना
जेवण मिळत असेल, अन्न वस्त्र निवारा, परंतु त्यांना मानसिक समाधान आहे का? कोणी त्यांना 10 मिनिट तर बोलतं का? कारण हे जग आहे मित्रांनो, इथं गरज संपली की कुणीच कुणाला किंमत देत नाही. आणि आत्ता तर स्पर्धात्मक युग आहे मित्रांनो, कारण लोकसंख्या वाढली आहे. जसं एखादी कुठलीही समजा वस्तूचं प्रोडक्शन जास्त झालं तर काय होतं, त्याची किंमत कमी होते. हे अर्थशास्त्राचा नियम आहे, माझा नाही, तुमचा नाही. डिमांड आणि सप्लाय. डिमांडपेक्षा सप्लाय वाढला तर किंमत कमी होते आणि डिमांडपेक्षा सप्लाय कमी असेल तर किंमत वाढते. हे अगदी अर्थशास्त्राचा नियम सगळीकडे लागू पडतो. जसं आता बघा, आता मुलांना मुली मिळत नाहीत. पहिलं मुलासाठी पैसे द्यायचे हुंडा, आता मुली मिळत नाही, मुलीला पैसे द्यायची वेळ आली. ही नैसर्गिक चक्र आहे मित्रांनो. तुम्ही कसाही विचार करा, कसंही जीवन जगा, पण सत्याला महत्त्व आहे. स्वतःसाठी महत्त्वाचं आहे, दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही. कारण तुम्हाला काय होतं, कळत नकळत सवय लागते, हॅबिट. जसं काही लोक व्यसनं करतात, दारू, गुटखा, गांजा पितात ना, खातात ना, त्यांना ते शिव राहतच नाही. आणि काही लोक अजिबात करत नाही, त्यांना त्याचं आठवण पण नाही. तुम्हाला शरीराला वळण कसं लावता त्याच्यावर असतं. जसं बचतीची सवय लावली, आणि ते पण LIC ऑफ इंडियामध्ये, काही सरकारची संस्था आहे मित्रांनो. गेली 75 वर्ष झाले LICने ₹1 पण कोणाचा बुडवला नाही. आम्ही ज्यावेळेस असे मार्केटमध्ये मोठ्या आपत्ती येतात, जसं विमान क्रॅश झालं, भूकंप होतो, वादळ होतो, ट्रेन दुर्घटना होते, अनेक कुठल्याही गोष्टी होतात, त्यावेळेस अनर्थ होतो, समाजामध्ये फार मोठं नुकसान होतं, त्यावेळेस LIC समोर येऊन पैसे देते. मित्रांनो, असं कुठंच नाही, जगामध्ये नाही, भारतामध्ये नाही. मी LICमध्ये आहे म्हणून बोलत नाही. तुम्ही अभ्यास करा, कम्पेअर करा. कुठली संस्था आहे तुम्हाला पुढे येऊन पैसे देते, रिक्वायरमेंट पण मागत नाही, पहिलं पैसे देते आणि थोडे भरून जास्त देते. मित्रांनो, काय होतं माहिती आहे का, अज्ञानामुळे किंवा आपण संगतीमुळं बर्बाद होतो. नेहमी संगत करा चांगल्या व्यक्तीची, ज्यांनी ज्ञान आणि पैसा कमवला योग्य मार्गानं. योग्य मार्गानं म्हणतो, काही लोक चोऱ्या, अपहरण, दरोडे काय करतात, चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात, लाचलुचपत घेतात, भ्रष्टाचार करतात. अशा लोकांशी आपल्याला नाव ठेवू नका, परंतु आपण त्यांच्या संपर्कात येऊ नका. मित्रांनो, आपल्याला परमेश्वराने जन्म दिलेला आहे, आयुष्य दिलेलं आहे, हे वाढवून मिळत नाही. किती उरलंय बघता येत नाही. फक्त हे कसं वापरायचं तेवढं आपल्या हातात आहे. आणि आपण त्रास तर नक्कीच होतो चांगल्या गोष्टीसाठी, ते घेण्याची तयारी पाहिजे. आणि त्रास घेऊन चांगले दिवस आले पाहिजे. आजचे दिन हे पर्सनल दिन आहेत, सरकारचे नाहीत मित्रांनो. त्याच्यासाठी चांगलंच करावं लागतं. कोण काय करतं ह्याच्यापेक्षा आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे. आता मला सांगा, आयुष्यभर पैसे कमवून वाईट दिवस काय येतात म्हातारपणी? आपलं प्लॅनिंग कुठं तर चुकतंय. जसं AK ॲक्टर हँगल, शिंगानिया, रेमंडचा मालक, निरमा पावडरचं काय झालं, ॲम्बेसेडर पद्मिनी कारचं काय झालं, नोकिया मोबाईलचं काय झालं, विनोद कांबळीचं काय झालं, किती तर अशी उदाहरणं आहेत मित्रांनो. त्यांच्याकडे गडगंच पैसा होता, सगळं होतं. प्लॅनिंग जर चुकलं तर काय होतं, जसं एरोप्लेन क्रॅश झालं, काय झालं, काय तर प्लॅनिंगमध्ये कुठं तर चूक होती ना. म्हणजे काय होतं, चुकाची सजा जबरदस्त असते मित्रांनो, आणि ते परत भरूनच काढता येत नाही, असं होतं. त्यासाठी आपण रोज आपलं उत्पन्न आहे त्याच्याला 10-20% भाग आपण बाजूला काढून ठेवा. आता बरेच व्यक्ती काय म्हणतात, जमत नाही. मित्रांनो, जमत नाही, पर्सनल प्लॅनिंग आहे. जमत कसं नाही मला सांगा. कोरोनामध्ये इन्कम 0 झालं होतं भारतातच, काही जगामध्ये लोक जगली का नाही? सगळं होतं, फक्त आपल्या मनावर असतं मित्रांनो. आणि आपल्याला वेळोवेळी मनाला भरकट नावरे म्हणजे आपल्याला गुमराह करणारे लोक मिळतात, आणि त्याचं आपण ऐकतो. चांगल्या माणसाचं ऐकलं तर कधीच नुकसान होत नाही मित्रांनो. आणि LIC ऑफ इंडिया तर आपण पेपरवर लिहून देतो. गुमराह करतात आपल्याला, भरकवतात आपल्या लोक बरेच. आपल्याला चुकीच्या गोष्टी खरं आहे म्हणून सिद्ध करून दाखवतात आणि करतात. आता बघा, LICच्या पॉलिसी काढलेल्या आहेत ना, काही लोक बंद करतात. मध्ये बंद केल्यावर नुकसान होतं, कारण ॲग्रीमेंट असतं. भरलेल्याचे 30% 40% पैसे देतो अर्धे, मग तेच पुरावा म्हणून देतात दुसऱ्या व्यक्तीला बंद करायला होतात पॉलिसी. आता मला सांगा, आपल्या मुलाला शाळेत पाठवलं, डिग्री न होता जर शाळेतनं बाहेर काढलं तर कुठली नोकरी लागेल? मला सांगा, शिक्षण तर पूर्ण व्हावं लागेल का नाही? प्री मॅच्युअर असल्यानंतर काय होतं, नुकसान होतं. जसं एखादं बाळ 9 महिने 9 दिवसाला परिपक्व होतं, 7व्या महिन्यात जन्मलेलं, 8व्या 9व्या महिन्यात जन्मलेलं चांगलं असतं का? मग आपल्याला हे निसर्गाच्या आधारित आहे ना, आपण का तुलना करत नाही? ॲग्रीमेंट असतं ना. जसं एखादी पॉलिसी तुम्ही 10,000 भरले की आपण 30 लाख रुपये लिहून देतो, आणि हे ॲग्रीमेंट आहे ना. हे काय म्हणजे खोटं नाटं नाही, फसवलेलं नाही मित्रांनो. मग आपण असं का करतो? आपल्याला का सत्य कळत नाही? आणि सत्य न कळाल्यामुळं आपण आयुष्यात अडचणीत येतो ना, आपलं नुकसान होतं, आपण बर्बाद होतो, आणि आपल्याला किंमत पण मिळत नाही, पैसे पण जातात. असंच होतं ना 99% लोकांचं. पैसे नाही, परत नॉलेज पण आपलं राहत नाही, चुकीचं नॉलेज घेऊन आपण जगत असतो.
तसं मित्रांनो LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे. त्याचं कारण सांगतो, 8% इंटरेस्ट रेट कुठंही नाही आहे का? बचत खात्यावर, पोस्टात आहे का, बँकेत आहे का, पतपेढ्यात आहे का, कुठं आहे? आज 7% इंटरेस्ट रेट FDला आहे. आपण FD करत नाही, सेविंग करतो. सेविंगला 8% देतो आपण. परत आपण इन्शुरन्स कवर देतो आणि बोनस पण देतो आणि हे लाईफ टाईम देतो आणि गॅरंटेड देतो. हे महत्त्वाचं आहे. लाईफ टाईम अँड गॅरंटेड तुम्हाला कुठंच हे शब्द कुठल्याच गुंतवणुकीमध्ये नसतात. आता SIP करतात लोक, करू नये असं नाही. SIP जरूर करा, परंतु पहिलं LICच्या पॉलिसी घ्या. आता मला सांगा, कितीही गरीब आले, किती वाईट दिवस आले, माणूस अन्न खातो का नाही? अन्न नाही खाल्ल्यावर काय होतं? माणूस जगणार नाही, साधी गोष्ट आहे. गाडीत पेट्रोल नाही टाकलं, गॅस नाही भरलं तर काय होईल? गाडी चालणार नाही, साधी गोष्ट आहे. तसं अत्यंत आवश्यक गरजा पहिले केल्या पाहिजेत, ज्याच्यापासून जास्त फायदा होतो. आणि आता तर नवीन पॉलिसी आलेल्या आहेत, 1 वर्षानंतर वापरता येतात. लिक्विडिटी आहे. कुठल्या गुंतवणुकीमध्ये लिक्विडिटी आहे मला सांगा. आता तुम्ही सोनं जरी घेतलं तर सोन्यात पैसे वाढतं म्हणतात. प्रत्येक गुंतवणूक वाईट आहे मित्रांनो. पहिलं एक लक्षात घ्या, मी जे सांगतो ती परत गोंधळ करू नका. चुकीचं आपण कधीच ऐकून करू नये. पण प्रत्येक गुंतवणूक चांगली आहे, वाईट नाही. प्रत्येक तिचं महत्त्व वेगवेगळं आहे. जसं आपण जेवण करणं आणि नाश्ता घेणं किंवा थोडं काहीतरी खाणं, ऊर्जाच मिळते, परंतु त्याचं प्रत्येकाचं प्रभाव वेगवेगळा असतो. आता गुंतवणूक प्रत्येक चांगलीच असते, परंतु कसं आहे, आपल्याला आयुष्यभर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत किती दिवस आपण या पृथ्वीवर राहणार आहे माहीत नाही. आणि मेल्यानंतरसुद्धा आपले कोणतं वारस असतात. मग कल्याण जर करायचं असलं तर आपण अशी गुंतवणूक घ्या की आयुष्यभर फायदा देणार आहे. जसं आयुष्यभर आपण काम करू शकत नाही. 20-22 वर्षापर्यंत आईवडिलाच्या उत्पन्नावर असतो. त्याच्यानंतर 22-25 नंतर आपण कमायला लागतो, आपलं लग्न होतं, जिम्मेदारी पण येतात आणि उत्पन्न पण येतं. आणि मग पार पाडत आपण 60 वय होतं. मग आपल्या जिम्मेदारी थोड्याफार कमी होतात आणि आपलं इन्कम 0 होतं. मग आपल्याला दुसऱ्याच्या हाताकडे बघावं लागतं. मग ही वेळ येऊ द्यायची नसेल तर आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. आणि कसं होतं, मधल्या पिरियडमध्ये आपल्याला कित्येक वेळा लोन घेऊन आपलं काम करता येते. बँकेत लोनला जायची गरज नाही. साधी गोष्ट आहे मित्रांनो. आपण पैसे कमवतो आणि सगळे संपवतात आपल्या हातानं. आपण व्यर्थ खर्च करत नाही असं म्हणत नाही, परंतु पैसे राहत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आता तर पासबुक नाहीत मित्रांनो. पूर्वी पासबुक भरभर रिकामी व्हायची, परंतु बँकेत 1 रुपया राहत नव्हता. आपण व्यर्थ खर्च करत नाही, परंतु पैसे राहत नाहीत ही सत्य आहे. निसर्गाने दिलेलं आयुष्य पण राहत नाही, रोज संपत चाललं आहे. आणि त्याच्यासोबत वाईट दिवस येतात. अच्छे दिन आणि बुरे दिन हे असं आहे. तर अच्छे दिन आणायचं असेल तर आपल्याला LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. त्याच्यात आयुष्यभर पैसे मिळतात. आणि जसं माणसाचं रोज किंमत कमी होत चालली आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय असो मित्रांनो, तुम्ही जोपर्यंत पैसे कमवता तोपर्यंतच तुम्हाला व्हॅल्यू आहे. आणि तसं जर नसतं तर आत्ता आश्रमाची संख्या वाढली नसती आणि वयोवृद्ध माणसाला खूप सन्मानानं जगवलं असतं मित्रांनो. तसं नाही, कारण ह्या स्पर्धेच्या युगामध्ये माणसाची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आणि किंमत जर वाढवायची असेल तर कमीत कमी अन्न, वस्त्र, निवारा आणि चालू रेट प्रमाणे आज आहे समजा 200 रुपये, 100 रुपयाला राईस प्लेट आहे, अजून 20 वर्षाला 200ला होणार का 50ला होणार, ही साधी गोष्ट आहे. मग आपण सत्य वस्तुस्थितीशी धरून जर आपण प्लॅनिंग करत नसेल तर वाईट दिवस येणार 100%. बरोबरच आहे ना. आपल्याला सत्य परिस्थिती मान्य नसेल, प्लॅनिंग करत नसेल, आपले वाईट दिवस निश्चित येणार, गॅरंटेड येणार. आणायची गरज नाही. जसं शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर गवत 100% उगवणार आणि गवत काढण्यासाठी पैसे लागणार. म्हणजे आपण रोज कर्मानं चुकीच्या कामामुळं आपण क्रश होतो आणि दुसऱ्याचा फायदा होतो. जसं गवत काढताना मजूर लावावं लागते, त्यांना पैसे द्यावं लागतील. नांगरणी करावं लागेल, त्याला पैसे द्यावं लागतील. आजारी पडल्यानंतर बघा, आता आजार जर झाला ना, आपण जर वेळेत ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होईल? डॉक्टरांचा फायदा होईल. कोरोनामध्ये डॉक्टर, हॉस्पिटलचा फायदा झाला का नाही मेडिकलवाल्याचा? तसंच आहे. ज्यावेळेस तुम्ही कमजोर बनता त्यावेळेस दुसऱ्याचा नक्की फायदा होतो. आणि कमजोर बनणं म्हणजे दुसऱ्याला फायदा करून देणं, स्वतः अजून खड्ड्यात जाणं. मित्रांनो, बचत जर नाही केली, जसं कोरोनामध्ये माणसं जगली का नाही, आपण काय करतो, आपणच प्रश्न, आपणच उत्तर खरं आहे म्हणून आपण जीवन जगतो. अंधारामध्ये जसं वस्तू सापडत तशी अवस्था आहे. आपल्याला प्रगतीचा मार्ग सापडत नाही, मिळाला तर आपण त्याच्यावरनं चालत नाही मित्रांनो. आता लोन जी बँका देतात, कुठून देतात मला सांगा? ठेवी घेतात आणि कर्ज देतात. मग आपण जर बचत केली तर काय होईल? आपले पैसे वाढतील आणि आपल्या लोनचं व्याज द्यावं लागणार नाही. साधी गोष्ट आहे. पण आपण बचतच करत नाही. केलं तर SIPमध्ये. आता SIP वाईट नाही, म्युच्युअल फंड हे वाईट नाही मित्रांनो. शेअर मार्केटवर डिपेंड आहे. म्हणजे आयुष्य पण गॅरंटेड नाही, येणारं उत्पन्न पण गॅरंटेड नाही. म्हणजे फायदा होईल का त्रास होईल? तसं आपलं आयुष्य जर गॅरंटेड नसेल तर आपल्याला गॅरंटेड प्रॉडक्ट पाहिजे. त्याच्यानं काय होईल, ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्याच्यात तर आपण बदल करू शकत नाही, परंतु आपल्याला जे काय करता येतं ते केलं पाहिजे.
LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. कम्पेअर करा, तुमच्या लक्षात येईल. बचत खात्यावर बँक 3 ते 4% व्याज देत नाही, पोस्ट देत नाही, बँक देत नाही, पतपेढी देत नाही, कुणी देत नाही. आणि FDला 7% आहे. आपण सेव्हिंगला देतो 8%. कुठलीही बँक बचत खात्यावर लोन देत नाही, आपण लोन देतो. कुठलीही बँक बचत खात्यावर विमा देत नाही, इन्शुरन्स, आपण इन्शुरन्स देतो. कुठलीही बँक बचत खात्यावर टॅक्स फ्री इन्कम देत नाही, म्हणजे येणारे इंटरेस्ट. कुठलाही इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही, येणारे पैसे टॅक्सेबल असतात. जसं 1 लाख रुपये जर व्याज आला आपल्याला, त्याच्यावर 10% आपल्याला TDS द्यावा लागतो. तुम्ही द्यावा लागतो नाही, बँक जी संस्था आहे कुठली ती कट करूनच पैसे देते तुम्हाला. तुम्ही FD केले 10 लाखाचे आणि त्याचं जे येणारे इंटरेस्ट आहे 1 लाख रुपये, त्याला 10%, 1 लाखाला 10% ते कट करूनच दिले जातात पैसे. फक्त LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे मित्रांनो, लोकांच्या हितासाठी काम करते हेच कळत नाही. कारण सत्य न कळाल्यामुळे शेवटपर्यंत आपल्याला अज्ञानामुळे नुकसान होतं. आता मला सांगा, एखादा तुम्ही ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, जसं व्यवसाय आहे वाहतूक, समजा एखादी लक्झरी घेतली किंवा रिक्षा घेतला किंवा टेम्पो घेतला, ते घेतल्यापासून त्याचं 15 वर्ष लाईफ आहे सरकारच्या नियमाप्रमाणे. 15 वर्षानंतर ते रोडवर चालवता येत नाही. आता आपण इन्कमसाठीही घेतो, ह्याचं काय होतं, डेप्रिसिएशन होतं, म्हणजे ह्याची व्हॅल्यू कमी होते. मला सांगा, ह्याची व्हॅल्यू कमी होते का नाही? समजा 3 लाखाची रिक्षा आहे तर रोज त्याचं काय होते, मायनस व्हायला त्याचं व्हॅल्युएशन. तसंच आपलं पण आहे मित्रांनो, माणसाचं पण व्हॅल्युएशन मायनस होत चालेल. त्याला जर आपल्याला ती होऊ द्यायचं नसेल. आता हे नैसर्गिक गोष्टी आहे मित्रांनो. गाडीचं पण व्हॅल्युएशन कमी होते, गाडीची किंमत कमी होते आणि माणसाची पण होते. आता हे दोन्ही गोष्टीला आपल्याला काही गोष्टी आपल्या हातात असतात. हे कमी न होऊ द्यायचं असेल तर व्हेकलसाठी काय करायचं, समजा 3 लाखाचं रिक्षा आहे, 3 लाखाचा रिक्षा आहे, 15 वर्ष आयुष्य, तर आपण कॅल्क्युलेशन करून मंथली किती पैसे बसतात तेवढं आपण बाजूला काढून ठेवले पाहिजे. म्हणजे 15व्या वर्षी आपल्याला, जरी आज 3 लाखाचा रिक्षा असेल, 15 वर्षी 6 लाखाचा होणार, परंतु आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट मिळतं. म्हणजे आपल्याला 3 लाख जरी बचत केली तर आपल्याला 6 लाख तयार होतात 15 वर्षांनी. आणि त्यावेळेस आपल्याला ते भांडवल रिकवर करता येते, कारण नष्ट होणार नाही भांडवल. माणूस पण मरतो कोणी, मग मेल्यानंतर घरच्याला चांगले दिवस येतात का वाईट दिवस येतात? कारण तो एखादं कुटुंब असेल, 2 मुलं आणि 2 जण, 4 जणाचं, एखादा करता गेला तर नुकसान होतं का फायदा होतो? आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या तर ते आपण भरून काढू शकत नाही. एखादा माणूस जाणं म्हणजे फार मोठं, देव न करू कोणाच्या आयुष्यात अशी घटना घडू नये, माणूस गेल्यानंतर फार नुकसान होतं. परंतु आपल्याला पैशाच्या माध्यमातून काही कव्हर करता येते ते केलं पाहिजे. जसं गाडीचं 10% आपलं, समजा एखादी रिक्षा आहे त्याचं आपलं डेप्रिसिएशन जर बाजूला काढून ठेवलं तर काय होईल, 3 लाखाचे 6 लाख 15 वर्षाला मिळतील, परत 6 लाखाची आपल्याला गाडी घेता येईल. म्हणजे आपल्याला आपलं नुकसान टाळता येतं आणि ॲप्रिसिएशन पण होतं ना, त्याचं पैसे वाढतात. तसंच आहे मित्रांनो, आपण आपलं, आता बघा सरकारनं पेन्शन पण नाही आता कुठं, मिलिटरीशिवाय पेन्शन कुठंच नाही. मग आपण पेन्शनसाठी आपण प्रोव्हिजन केलं पाहिजे का नाही? आपण मुलगाही आपला पेन्शन होऊ शकतं, रिटायरमेंट प्लॅनिंग होऊ शकतं का? आणि दिवसेंदिवस कॉस्ट वाढत आहे का, लिव्हिंग कॉस्ट का कमी होते? मग आपण जर प्लॅनिंग करत नसेल तर काय होईल, आपलं नुकसान होईल आणि दुसऱ्याचा फायदा होईल. कसं, आपल्याला व्याजानं पैसे काढावे लागतील. म्हणजे आपणच आपल्याला दंड मारून घेतल्यासारखं काही. तुम्ही चांगलं नाही काम केलं की वाईट घडत असतं. बघा, जे लोक कसं आहे, चांगला विचार करून त्यांच्या मनात सारखं वाईट विचार येतात आणि मनातले येणारे विचार हे कर्म घडवतात आणि कर्म घडून त्याचे इफेक्ट होतात. आणि काही काही लोकांना नंतर कळायला लागतं, काही काही लोकांना आयुष्यभर कळत नाही, असे पण लोक आहेत आणि त्यांचा वारसा त्या पिढीला जातो. म्हणून तर बघा, डॉक्टरची मुलं डॉक्टर होतात, इंजिनियरची मुलं इंजिनियर, जवळपास असंच घडतं. चेंज होत नाही, कारण माणूस बदलायला तयार नाही आणि बदलल्याशिवाय तुम्हाला फायदा होणार नाही. चांगल्या गोष्टी नेहमी करावं लागतील. आता बचत करा मित्रांनो, आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. पूर्वीचे मनीबॅगचे प्लॅन कसे होते, 5-5 वर्षाला पैसे मिळायचे आणि लिमिटेड मिळायचे. 20 वर्षाची जर पॉलिसी असेल, 5, 10, 15 3 वेळा मिळायचे. 20व्या वर्षी मॅच्युरिटी संपायची. नंतर पॉलिसी पण निघत नाही, किंवा हे पॉलिसी घेण्यासाठी काय आहे, 3 गोष्टी आहेत. पहिलं आपलं वय बसलं पाहिजे प्लॅनमध्ये. आता 50च्या पुढे प्लॅनिंग कुणालाच मिळत नाही आता नवीन प्लॅनमध्ये. काही 1-2 प्लॅन आहेत 55-60ला, पण 50च्या पुढे मेडिकल चेकअप होतं, सगळं टेस्टीच होतात मित्रांनो. कारण हेल्थशी रिलेटेड हे कॉन्ट्रॅक्ट आहे. बचत तर आहेच, सेविंग तर आहेच, परंतु हेल्थचं पण कव्हरेज आहे. म्हणजे डिसॅबिलिटी, डेथ झाला तर आपण मोठी रक्कम देतो. आणि पहिलं आपण वय बसलं पाहिजे ते प्लॅनमध्ये. दुसरं आपल्याला आरोग्य चांगलं पाहिजे. आरोग्य पण नाही आपल्या हातात, उद्या काय घडेल आपण पाहिले ना कोरोनामध्ये, किंवा कधी पण आपण बघा, उद्या काय घडेल आपल्याला माहिती आहे. आणि वय तर वाढत चाललं. ह्या 2 गोष्टीवर कंट्रोल कोणाचं नाही, नियंत्रण कोणी आणूच शकत नाही मित्रांनो.
कितीही मोठा विद्वान पैशावाला असला तर उद्या कसा दिवस उजडेल हे कुणाला माहीत नाही. जसं एरोप्लेन क्रॅश झालं त्या लोकांना माहिती होतं का पुढच्या क्षणाला 50 सेकंदात विमान क्रॅश झालं, आपण त्याचं नव्हतं, होरपळून गेली. त्यांची DNA चाचणी करावी लागली ती प्रेत ओळखण्यासाठी. मित्रांनो, ही अशा घटना, रेल्वे अपघात होतात, भूकंप होतात, वादळ, अतिवृष्टी, रोड ॲक्सिडेंट किंवा नॅचरल डेथ पण होतात, अटॅक येणं. मला सांगा, हे अशा घटना ही फार नुकसानीच्या असतात. हे कुणी टाळू शकत नाही, कंट्रोल पण नाही, माहिती पण नाही, कधी होणारे काय माहीत नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला पैशाचं प्लॅनिंग करायचं ते केलं पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला आर्थिक दिलासा मिळाला तर काय होईल, जसं आपले आजोबा पंजोबा एक्सपायर झाले आपल्याला आठवतात का, मानसिक दुःख कमी होतं मित्रांनो काही कालांतरानं, परंतु आर्थिक दुःख कधीच कमी होत नाही. तुम्हाला 1 रुपया जर एखादी वस्तूसाठी कमी असला तर वस्तू कमी मिळेल. मला सांगा, हॉस्पिटलची ट्रीटमेंटसुद्धा थिएटरमधनं काढतात बाहेर, ऑपरेशन थिएटरमधून बाहेर, पैसे जर नाही दिले तर. मित्रांनो, हा व्यवहार आहे. आपण लोकाला कधी नाव ठेवू नये, कुणालाच नाव ठेवू नये, आपलं कर्म श्रेष्ठ करा. मित्रांनो, बरेच लोक टीका करतात, काय आता नाही तेवढा गोंधळ चालू आहे मित्रांनो, राजकारणात म्हणा, समाजामध्ये म्हणा, नात्यामध्ये म्हणा. हे गलत आहे मित्रांनो, कारण कुणाला द्वेष होऊन कुणाचं भलं झालेलं नाही. इतिहास रामायण महाभारतापासून पहा, द्वेष करणाऱ्या लोकांना किती वाईट दिवस आहे. द्वेष करू नका कुणाचा, फक्त आपलं कर्म सुधारावायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे, आपण चुका टाळल्या पाहिजेत आणि सत्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. कोणी काही म्हणू दे, आता बरेच लोक म्हणतात, परंतु त्याच्यातनं कुणाचंच भलं झालं नाही आणि होणार पण नाही. त्रिकालाबाधी सत्य आहे, मी सांगतो एवढं कॉन्फिडेंटली. आपल्या मनामध्येच नेहमीच चांगले विचार येऊ द्या आणि त्याच्यानुसार कर्म करा. कोण काय म्हणतं माहिती नाही मित्रांनो. आणि लोक रामायण महाभारतातनं बघा, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा खूप त्रास झाला आपल्या साधू संतांना. ज्ञानेश्वराच्या झोळीमध्ये सेन टाकलं मित्रांनो. हे असं झालेलं आहे रामायण महाभारतापासून. राम देव असून सुद्धा रामाची चुकी नसताना वनवास करावा लागला, पण शेवटी झालं की नाही सत्याचं सत्य. मला सांगा, आता रावणाचं कोणी नाव काढतं का, रामाचं काढतो कोणी, आपण रामाची पूजा करतो, रावणाची करतात का कोणी, आणि रावणाची जर करत असेल तर ते रावणच असतील. मित्रांनो, काय असतं माहिती आहे का, सत्याचा विजय होतो. कोण काय म्हणतेपेक्षा आपण चांगलं कार्य करा, चांगला आहार घ्या आणि पैसे ठेवा मित्रांनो. पैसे जर नाही ठेवले तुम्हाला कुणीही ओळखणार नाही. ही कलियुग आहे. कलियुगामध्ये चुकीचे वागणारे लोकांची संख्या वाढत असते, त्यालाच कलियुग म्हणतो आपण. कारण सत्वयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग आहेत. 4थ्या टाईपचं आहे मित्रांनो. इथं असंच आहे. तर तुम्ही बचत नाही केलं तर पैसे कमवायचे वय पण संपून जाईल. आत्ता आश्रमाची संख्या वाढत आहे. कमीत कमी ॲटलिस्ट खाण्यासाठी पैसे तर मिळतील. मला सांगा, आता बरेच लोक म्हणतात, आता जे 20-25 हजार रुपये कमवतात मित्रांनो, खर्चावर नियंत्रण आणा. पगार तर प्रत्येकाला कमी पडतोय, मिळत नाही, हे सत्य आहे. पण आपण करू पण शकत नाही ना काही. प्रत्येकाला पैसे जास्त मिळावे वाटतात, पण आपल्या हातात आहे का? खर्च करणं आपल्या हातात आहे ना. काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं त्याच्यावर नियंत्रण आणा. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत त्याच्या विचार करून त्याचं प्लॅनिंग करण्यापेक्षा ती कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करा. आता गाडी मला सांगा कुठेही जाते म्हणून आपल्याला हँडल आहे, गाडीला उभा करण्यासाठी ब्रेक आहे. तसं आहे ना, आपणच आपल्यावर नियंत्रण ठेवून, संयम ठेवून चांगलं कार्य केलं तर एक दिवस नक्की. आता लॉटरी लोक काढतात मित्रांनो. लॉटरीत सगळ्या लॉटरी लागते का? असं कधीच होऊ शकत नाही. परंतु जर तुम्ही बचत केलं तर गॅरंटेड लॉटरी आहे ना, गॅरंटेड आहे ना. बचत केली तर लॉटरीची काय गरज आहे? पण आपण काय करतो, वेळ वाया घालतो. जसं ससा आणि कासवची गोष्ट मी नेहमी सांगतो. ससा काय होतो, त्याचा वेग कमी आहे परंतु तो जिंकतो. सशाचा वेग जास्त आहे, कासवाचा वेग कमी आहे, सशाचा वेग स्पीड जास्त आहे. ससा बुद्धिमान आहे पण कासव जिंकतो. त्याचं कारण सांगतो, तो सातत्यानं चालतो, आराम करत नाही. आणि ससा चालतो आणि मागं बघतो आणि थांबतो, त्याच्यामुळे तो हरतो आणि कासव जिंकतो. तसंच आहे. काही लोक थोडी बचत करतात, एक दिवस नक्की ते जिंकतात आणि त्यांचा प्रश्न सुटतो. परंतु काही लोक करतच नाहीत. आता म्युच्युअल फंड SIPमध्ये स्पीडनं पैसे वाढतात म्हणतात. कधी मार्केट तुमच्या हातात नाही. गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो, गुंतवणूक जरूर करा, परंतु तुम्ही LICची पॉलिसी करा. LIC म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे. जसं 10,000 भरले की 30 लाख रुपये आपण लिहून देतो. असं कुठं होतं का? 30 लाख रुपये कोण लिहून देतं का? 30 लाख आपले बँकेत असले तर बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात. तुमचे घेऊन जातील पैसे पण आणून देणार नाही ह्या जगामध्ये कोणी. परंतु इथं आपण पहिलं लिहून देतो. मेडिक्लेमच्या पॉलिसीमध्ये सुद्धा तसंच आहे. उद्या किती वेळ आपल्याला लागेल,
कधी ॲक्सिडेंट अपघात होईल, कधी आजार येईल, किती पैसे लागतील, कुठल्या टायमिंगला लागतील, कुठल्या वारी लागतील, कुठल्या दिवशी लागतील माहीत नाही. परंतु आपण अगोदरच तुम्हाला नुकसान होण्याच्या अगोदर भरपाई लिहून दिलेली आहे मित्रांनो. हे कॉन्ट्रॅक्ट करा. कलियुगामध्ये 2 शस्त्र आहेत, एक LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि दुसरी मेडिक्लेमची स्टार हेल्थची पॉलिसी. दोन्ही घ्या आणि वेळोवेळी हे अपडेट करावं लागतं. बरेच लोक करत नाहीत. आता माझ्याकडं असे कित्येक असं रोज घडत असतं मित्रांनो. एक जणांची पॉलिसी होती, तो ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाला, ती पॉलिसीच बंद होती, भरलीच नव्हती. दुसऱ्या एका व्यक्तीला हॉस्पिटलला जास्त पैसे लागले आणि पॉलिसी कमीची होती. म्हणजे काय होतं, आपण आपल्या मनानं काम करतो आणि काम करतो कसं, आत्ताची वेळ बघून काम करतो. तसं नाही, जसं विद्यार्थ्यांनी अख्ख्या पुस्तकाचा अभ्यास केला तर त्याला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायची गरज नाही ना. VIP बघतात बघा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले आहेत आणि तेवढंच फोकस करतात. म्हणजे काय होतं, तुम्ही स्वतःला मर्यादा घालून घेतात, त्याच्यामुळे तुमचा विकास होत नाही. पैशाचं तसंच आहे. पैसे बचत करायला तयारच होत नाहीत लोक आणि झाले तर ते टिकवत नाहीत. मेडिक्लेम पॉलिसीला पण तसंच आहे. मग आपली संकटं वाढवतो आणि दुसऱ्याचं भलं करतो. मित्रांनो, जसं पावसाळ्यात धरणाची दारं का अडवली जातात मला सांगा ना. अडवू नका ना, मग काय होईल बघा. धरणाची उंची वाढवली जाते, धरणं लिकेज असेल तर ते दुरुस्त केलं जातं, धरणं नवीन नवीन बांधली जातात. कशासाठी? शेतकरी पेरणी करतो कशासाठी? रुग्ण ट्रीटमेंटमध्ये जातात. आपण मुलाला शाळेत का पाठवतो मला सांगा ना. काय अभ्यास पास होईल माहिती आहे का? नोकरी लागेल माहीत नाही, मग का करतो? जेवण का करतो? पचन होईल माहीत नाही, जुलाब होतील, काय होतील, मग जेवण का करतो? कारण अत्यावश्यक आहे मित्रांनो, त्याच्यातनंच आपलं भलं होणार आहे. परंतु इथे गॅरंटेड आहे, LIC ऑफ इंडियामध्ये लिहून दिले, आपल्याला गॅरंटेड लिहून दिलं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे बचत अकाउंट लवकर उघडा, कारण हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो. कारण पॉलिसी घेण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. पहिलं, आपण त्या प्लॅनमध्ये वय बसलं पाहिजे, निरोगी प्रकृती पाहिजे. 3 नंबर पैसे. आपण वस्तू कधी खरेदी करू शकतो, कुठलाही माणूस किती वयाचा खरेदी करू शकतो, परंतु LIC पॉलिसी घेऊ शकत नाही. आणि वेळ आल्या तर पॉलिसी कधीच मिळत नाही. गरज नसताना घ्यावं लागतं. आता हे गरज नसताना आताची नवीन पिढीतले तयार नाहीत लोक. मग काय होईल, तुम्ही नाही घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. आणि जिथं कमी पैसे मिळतील ना, कमी प्रीमियम मेडिक्लेमचा, तिथं पॉलिसी करतात मित्रांनो. काय आता कंपनी वेड आहे का आपण वेड आहे? मला सांगा, आपण कंपनीपेक्षा, जी कंपनी प्रॉडक्ट विकते त्याच्यापेक्षा आपण हुशार आहे का? मग आपण असं करतो. आजकाल काय झालेलं आहे, फायदा शोधण्यासाठी आपल्या पूर्ण आयुष्याची बुद्धी आपण पणाला लावतो, वेळ पण वाया घालवतो आणि शेवटी बर्बाद होतो आपण. मित्रांनो, असं नसतं. क्वालिटीची किंमत असते आणि क्वालिटीसाठी त्रास पण घ्यावा लागतो. जसं चांगलं बनण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला बचत करावं लागेल, पैशाचा खर्चावर नियंत्रण आणावं लागेल. तर हे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे मित्रांनो, लवकर घ्या. कारण मनी बॅक पूर्वीची पॉलिसी लिमिटेड पिरियडची होती, 20 वर्षाची, 5-5 वर्षाला मिळायचे, 20व्या वर्षी संपणार. आता तसं नाही, पैसे 15च वर्ष भरायचे आणि दर वर्षाला आयुष्यभर पैसे मिळतात आणि भरलेले पण वाढतात. लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे मित्रांनो. गॅरंटेड पण LICकडे पॉलिसी आहेत. आता नवीन नवजीवनश्री पॉलिसी आलेली आहे आमची. आयुष्यभर आपण 10% व्याज देतो. सॉरी, आयुष्यभर नाही, परंतु 10% व्याज देतो. परंतु त्याचा पिरियड 10 वर्ष आणि 20 वर्ष असा आहे मित्रांनो. आणि आपण लोन पण देतो पॉलिसीमध्ये, लिक्विडिटी आहे. आपल्याला जर आर्थिक दृष्ट्या कमजोर व्हायचं नसेल, मजबूत बनायचं असेल तर LICच्या पॉलिसी करा. आणि काय होतं, पैशाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर माणसाला मनशांती पण मिळते, सुख प्राप्त होतं. एकावर एक डिपेंड असतं मित्रांनो. तसं गाडीचं एखादा पार्ट खराब होतो, दुसऱ्या पार्ट खराब होतो, किंवा गाडी नीट चालत नाही. तसंच आहे, माणसाला पैसे नसेल तर माणसाला दुःख प्राप्त होतं आणि ती परत तुम्हाला रिपेअर करता येत नाही. लोक त्या जखमेवर मीठ चुरगळतात. लोक तुम्हाला पैसे तर कोणी देत नाही, परंतु काय म्हणते तुम्हाला कळालं नव्हतं का? म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो त्यावेळेस सगळी खिल्ली उडवली जाईल, तुमचं मजाक म्हणून, तुमचा एक टाईमपास म्हणून वापर केला जाईल. म्हणून आर्थिकदृष्ट्या मजबूत बना मित्रांनो. जसं मी नेहमी सांगत असतो, कोंबड्या कापल्या जातात, मासे कापून खाल्ले जातात, बोकड, प्राणी, ससे, हे वाघ कापून दाखवा, ते पण जंगलातला. हात लावायची हिंमत आहे, वाघासारखं जगा मित्रांनो. वाघासारखं जगण्यासाठी वाघासारखं आपल्याला क्वालिटी मेंटेन करावं लागेल आणि ते टिकवावी पण लागेल. वाघानं आजसुद्धा, जंगलामधला वाघ जे आहे ना, 100 वर्ष 200 वर्ष काय असेल ते, आज पण त्याला त्याची क्वालिटी तशीच आहे. तो बदललेला नाही, तो लाचार झालेला नाही, तो कमजोर नाही. मला सांगा, तसं मी वाघाची उपमा का देतोय की आपण आपल्या प्रश्नासाठी तयार राहा. आपण जर दुसऱ्याच्या दारात गेलो तर तुम्हाला नक्की फायदा घेणार. जर मला सांगा, बँकेत तुम्ही गेल्यानंतर बँक काय करते हो? बँकेच्या विरोधात बोलत नाही.
बँका ठेवी घेते आणि कर्ज देते, हा त्यांचा व्यवसाय आहे. 7% दिलं एफ.डीला तर तुम्हाला 14% लावणार. मग आपण काय करतो, पैसे जर आपण बचत केली तर आपल्याला इंटरेस्ट मिळेल, पैसे पण वापरता येतील वेळोवेळी. आणि इथं काय होईल, तुम्ही जर पैसे नाही ठेवले तर व्याज लोन काढल्यावर 2 व्यक्तीला व्याज द्यावं लागेल, एकला बँकेला आणि एक डिपॉझिट होल्डरला. आणि मला सांगा मग काय होईल, तुमचं उत्पन्न तिकडं जाईल रिकामी. मग लोक गरीब का होत आहेत? मला सांगा, एवढी महागाई वाढलेली आहे. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ कम्पेअर करा, तुमच्या लक्षात येईल. एवढी महागाई वाढली आहे तरी खर्चावर नियंत्रण नाही कुणाचं. कर्ज काढू खर्च करतात. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, व्हेकल लोन, पर्सनल लोन, हाऊसिंग लोन, सगळे लोनच लोन. आता तर हॉस्पिटलचं जे बिल येतं त्याच्यावर लोन मिळते. कारण हे लोकांची गरज आहे म्हणून बँकेने तसं केलेलं आहे. कारण गरज नसती तर बँकेने हे लोनचा प्रकारच आणला नसता. म्हणजे आपण बऱ्याच व्यक्ती ह्याचा अर्थ असा दिसतो की प्लॅनिंग करत नाहीत, मेडिक्लेम पॉलिसी काढत नाहीत. आता लोन कर्ज काढून, तुमच्याकडे पैसे नसलं कर्ज काढून तुम्ही बिल पे करता 2 लाख 4 लाख 3 लाख EMIच्या माध्यमातून. मग हॉस्पिटलसाठी पॉलिसी काढली तर ही लोन काढायची गरज आहे का? काय होतं, सर्वप्रथम आपलं कुठचं चुकतं आणि मग सगळे लोक आपला फायदा घेतात. ती चूक करू नका मित्रांनो. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. बोलण्यासारखं भरपूर आहे. व्हिडिओ वाढतो, लॉंग व्हिडिओ कोणी बघत नाही, म्हणून तुम्हाला मी सांगतो अधिक माहितीसाठी भेटा आणि आपलं आर्थिक प्लॅनिंग करून घ्या. मित्रांनो, सुख शांती प्रगती करायची असेल तर हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. जसं एखादी डिग्री मिळवायची, जसं शाळा कॉलेजमध्ये जावंच लागेल, अभ्यास करावंच लागेल तरच आहे, तसंच आहे. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जर मजबूत बनायचं असेल तर LICच्या पॉलिसीवर पर्याय नाही. कारण ही LIC सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. 1 वर्षानंतर पैसे वापरते तर लिक्विडिटी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपलेच पैसे आपण वापरून वाढवू शकतो आणि आपल्या जीवनातले आर्थिक प्रश्न पूर्ण निकाली काढू शकतो. सुख शांती प्राप्त होते आणि आपला आर्थिक फायदा होतो आणि मन प्रसन्न राहते. काय टेन्शनच राहत नाही ना. लगेच फोन करा आणि आयुष्यभर मनी बॅक, आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन, आयुष्यभर इन्शुरन्स मिळणारा प्लॅन. बघा आता टर्म इन्शुरन्स लोक काढतात, काढू नये असं नाही. टर्म इन्शुरन्सला इन्शुरन्स कवर वाढत नाही आणि भरलेले पैसे मिळत नाही, त्याच्यापेक्षा भारी आहे ही प्लॅन. म्हणजे इन्शुरन्स न काढता दरवर्षी इन्शुरन्स कवर इन्क्रीज होतं आणि पैसे पण मिळतात आणि भरलेले पैसे पण वाढतात. लगेच फोन करा अधिक माहितीसाठी, हा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.